पहिल्या नवीन खेळाडू मैदानाच्या मध्ये नव्याने दाखवताना पाहायला मिळतो. बॅटिंग करण्याकरिता येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ हा मात्र उर्वरित असलेल्या 2 चेंडू मागे धावा बनवल्या जातील का बॅटिंग करत असताना बॅटिंग करणारी टीम. षटकातील पण येणार प्लीज बॉल. अप्रतिम बॅट चलकीची कळा लागली आहे का. आता पाहूया पंच सांगत ह यस बॅटची हलकीशी कळा. फलंदाज OUT सरबाद बाद. आणखीन एक विकेट पतंग. आनंदमध्ये नॉनस्टॅक एनवरती पाहायला मिळते. त्यासाठी मात्र पारदर्शक लागू झाला होता. एक षटकार मारला की 1000 रुपये जमा झाले असते. परंतु मात्र नॉनस्टॅक एनवरती ठेवला गेलाय. बॅटचे पुन्हा एकदा हलकेशी काढा. फलंदाज बाद होताना पाहायला मिळते. विकेट हॅट्रिक परिपूर्ण केले गेले. या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक परिपूर्ण करणारा गोलंदाज चेतन ठरतोय. आणि या स्पर्धेचे पहिलं अर्धशतक कंप्लीट केलं. आपण पहिलं फलंदाज जीत या फलंदाजाने कंप्लीट केला गेला. तो आज मात्र आमच्या कॉम्बॉक्स मध्ये स्कोररच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. त्याचा देखील सहर्ष स्वागत. तो या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये 2 संघ एकमेकांच्या विरोधात लढताना आपल्याला पाहायला मिळतील. महालक्ष्मी 11 विरुद्ध श्री गणेश. दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस द्यायचे. टॉस बॉक्सच्या दिशेने तिकडे मात्र टॉस केला जाईल. दुर्गेश माळी सरांच्या शुभ असते हा सामनाचा मात्र टॉस केला जाईल. 2 संघांमध्ये महालक्ष्मी 11 विरुद्ध श्री गणेश हे 2 संघ एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळतील चौथ्या सामन्यामध्ये. चला टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला गेलाय. इनिंग ब्रेक झालेला आहे. SMPL चे मात्र अध्यक्ष त्यांच्या शुभ असते टॉस केला जातोय चौथ्या सामन्याचा. चला बोट टीम टॉस साठी या प्लीज कृपया करून विनंती करतोय. सरांच्या शुभासे मध्ये टॉस केला जाईल 2 संघांमध्ये. एका साईडला महालक्ष्मी तर दुसऱ्या साईडला श्री गणेश. महालक्ष्मी टायगर्स विरुद्ध श्री गणेश. हेड आणि टेल असं मात्र कॉइन असेल आणि पाहू शकाल श्री गणेश संघ कर्णधार बोलेल. हेड असं कॉल केला आणि इकडे मात्र हे आलं. इकडे टॉस जिंकले निर्णायक असेल. क्षेत्ररक्षण 6 षटकाची मॅच असेल. किती धावा पडत रोखण्याचा प्रयत्न असेल. समोर महालक्ष्मी टायगर नावाचा टायगर आहे त्या संघाला कित्येक धावा पडत रोखण्याचा प्रयत्न असेल 6 षटकांमध्ये 50 पर्यंत. असे कुठले गोलंदाज असतील त्यांच्यावर मात्र भरोसा असेल या मॅच मध्ये. भाविक माळी, अद्वैत आणि मयंक माळी. या मैदानाला 5 पैकी किती स्टार देणार. काय स्टार 4 या मैदानामध्ये 5 पैकी 4 स्टार दिले गेले. इकडे मात्र महालक्ष्मी टायगर संघ आपण टॉस जिंकल्यास आपलं निर्णायक असते तर आम्ही बॅटिंगच केली असते. आता मात्र 6 षटक मनाविरुद्ध खेळायच्यात. काय रणनीती असेल या मॅच मध्ये बघू. 70, 85 ट्राय करू. या स्पर्धेबद्दल 2 शब्द. खूप छान आयोजन, खूप छान नियोजन. गेले 6 वर्ष आम्ही एन्जॉय करतोय. खूप सुंदर असं ग्राउंड बनवलेलं आहे. यांनी 4 स्टार दिले आहेत पण आम्हाला इथं अमूल्य आहे. आम्ही याला स्टार देणार नाही कारण की इट्स व्हेरी क्लोज टू हार्ट आणि मॅनेजमेंट इज एक्सलंट. म्हणून आम्हाला इकडे वारंवार यायला आम्ही आवडीने येतो, हौशीने येतो इकडे खेळायला आणि खूप आवडतो. मनापासून आवडतं आम्हाला इकडे खेळायला. आणि याचं लोकेशन जबरदस्त आहे. एका साईडला समुद्र. जर आम्ही ते व्ह्यू बघितला ड्रोनवाला खूप सुंदर लोकेशन. आम्ही लोकांना दाखवतो लाईक दे आर फॅन ऑफ दिस ग्राउंड. धन्यवाद. दोन्ही संघामध्ये ऑल द बेस्ट असेल. टॉस बॉक्स मध्ये न्यूज अशी आहे नाणेफेचा कॉल जिंकला गेलाय. श्री गणेश संघाने प्रथम क्षेत्ररक्षक स्पीकरला आमंत्रित केलंय. महालक्ष्मी टायगर संघाला आपण मात्र प्रथम फलंदाजी करा. थँक्यू सो मच कॅमेरामॅन अतुल. ओव्हर टू कॉम्बॉक्स.
आपण पाहू शकाल 40चा टार्गेट हा मात्र सेट करण्यात आला आहे. माफकाचं आव्हान आहे म्हणायला हरकत नाहीये, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये कुठलीही माफकाचं आव्हान नसते. छोटी टोटल देखील मोठी पडू शकते आणि मोठी टोटल देखील छोटी पडू शकते या क्रिकेटच्या खेळामध्ये. हा क्रिकेट जेंटलमॅन खेळ आहे. जोपर्यंत अंतिम बॉल हा टाकला जात नाही तोपर्यंत मात्र सांगता येत नाही हा कोणता संघ मात्र हा जिंकेल की कुठला संघ पराभूत होईल हे देखील सांगता येणार नाहीये. पहिल्या मॅचला होईल सुरुवात. पंच जुने चेंडू मध्ये जमा करायचे आहेत. सेकंड इनिंगच्या डावाला होतोय सुरुवात. टॉस झाला. टॉस बॉक्स मध्ये न्यूज आपण पाहिली होती. श्री गणेश हा संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षक स्वीकार आहे. आमंत्रित केले महालक्ष्मी टायगर संघाला आपण मात्र प्रथम फलंदाजी करा. मॅचला होईल सुरुवात. सेकंड इनिंगच्या डावाला होतोय सुरुवात. माफकाचं आव्हान दिलं फक्त 40चं टार्गेट सेट करण्यात आलंय. 40 धावा किती षटकामध्ये परिपूर्ण केले जातील की थांबवलं जाईल. फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून हे देखील पाहणं योग्य असेल. मॅचला होईल सुरुवात. पहिल्या चेंडू स्क्वेअरने मात्र सुरुवात. सेकंड इनिंगच्या डावाला होते सुरुवात. एक मधनं धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळतील. एक स्क्वेअरने झाला संघाचा श्री गणेश. अप्रतिम दर्जेदार वॉड शॉट पाक सरळ चेंडूला ट्रॅव्हल करत सीमा रेषेपार हा येतोय एक धमाकेदार षटकार. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतो. अप्रतिम एक धाव परिपूर्ण केली जाईल का तर हो आणि एकच्या मधील धावफलकावर धावा आणखीन ऍड केल्या जातील. 8 या अंकावरती पाहायला मिळतो. चेंडू फेकून दिलं 3 षटक. P1चं षटक चालू असताना प्रगती पथावर आपण पाहू शकाल चांगल्या रीतीने समस्या 2 चेंडू फेकून दिलेत. चांगल्या रीतीने सुरुवात आतापर्यंत पाहायला मिळतं. पहिला चेंडू वाईट. पहिला चेंडू पुन्हा एकदा हाताळत जाणार षटकार. दुसरा चेंडू एक धाव. अप्रतिम चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला तर परंतु मोठा फटका येऊ शकणार नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळते. डॉटबॉल कमालीची गोलंदाजी करत असताना गोलंदाजी माध्यमातून पाहायला मिळते. इकडनं मात्र कुठलीही धाव मिळणार नाही. निर्धाव चेंडूची सांगतो पाहायला मिळते. चेंडू फेकून दिला आतापर्यंत 3. अप्रतिम फटका खेळलाय. सरळ क्षेत्ररक्षक आहे परंतु एका हाताने झेल मात्र पकडता आलं नाहीये. जर मात्र 2 हाताने जर प्रयत्न केला असता हा नक्की झेल परिपूर्ण केला असता तर फलंदाजाला तंबूच्या आसराला जाण्याची दाट शक्यता होती. एकच्या मध्येने धाव फलकावरती धाबामध्ये आणखीन एक जोडले जातील. 9 या अंकावरती पाहायला मिळते. चेंडू फेकून दिलेत. 4 चेंडू येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ उर्वरित षटकातील पुणे पुढील बॉल. फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय स्वतः क्षेत्ररक्षक पुढे सरसरते. वर्ड काय अप्रतिम दर्जेदार नेत्र दीपक झेल गॉन. नऊ धावा आपल्याला पाहायला मिळत. येणारा अंतिम चेंडूचा खेळ देखील उर्वरित असेल. P1चा छोटा प्रगती पथावर असताना चला स्पीड बसू द्या प्लीज. कृपया करून विनंती करतो आमचा आवाज हा तुमच्या कानापर्यंत पोहोचत असेल तर मात्र प्रत्येक चेंडूवरती थोडस मात्र स्पीड बसू द्या प्लीज. आयोजक सातत्याने विनंती करतात की थोडस स्पीड बसू द्या असं. षटकातील P2च्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाज मार्क वरती सज्ज होईल. चेंडूला सोडून दिला पाहिजे पंच आमच्या गावात. इट इज अ वाईट बॉल. खराब चेंडूचा सिग्नल देताना स्क्वेअरच्या मदतीने धाव फलकावरती धावा जोडल्या जातील 10. पहिले षटक चालू असताना 5 चेंडू फेकले. 5 चेंडू मध्ये 10 धावा म्हणजेच प्रत्येक बॉलवरती दुहेरी धाव ही रणनीती पाहायला मिळाली.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅट चलकीची करावा लागते. एक धाव मिळेल. चेंडू मात्र अडवला जाईल, थ्रो केला जाईल. तोपर्यंत एक धाव मिळते. एक क्षमतेने धाव फलकावरती धावा 11. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा पाहायला मिळतात. आखूड टप्प्याचा बॉल तावडते आक्रमक केलाय, परंतु चेंडू मात्र बाउंड्री लगतच्या अगदी जवळ जाताना पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक पडलं तर त्याने मात्र प्रेझेंट ऑफ माइंड दाखवलं. अंतिम क्षणाला पायाने चेंडू आदळला गेला आणि इकडे मात्र फक्त चेंडूवरती धावा मिळते 1. आपला संघाकरिता 3 धावा रोखवल्या गेल्या म्हणायला हरकत नाही. 100 मध्ये धावफलक आणखी एक आड होईल. धावफलकावरती धावा 11 पाहायला मिळतात. पाहूया कमळीचे षटक हाताळावे लागेल गोलंदाजी करांना. षटक पुणे पुढील बॉल फुलटॉस बॉल वाड शॉट सरळ चेंडूला ट्रॅव्हल केलं सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय कर्णधाराच्या बाटमधनं एक धमाकेदार षटकार. सहाच्या मध्ये धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळतील. 18 या अंकावरती पोहोचल्या गेल्यात. आतापर्यंत चेंडू फेकून दिलेत 2 चेंडू आणि 18 धावा. थोडस मात्र दुखापत झाली खेळाडूला मात्र बँडेज पट्टी ही मात्र लावली जाते मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. धावफलकावरती धावा 18 पाहायला मिळतात. येणार अजूनही 4 चेंडूचा खेळ उर्वरित शेष असेल. P2चा षटक प्रगतीपथावर असा 40 धावाचा टार्गेट सेट केला. 40 धावाचा टार्गेट सेट करत असताना चांगली सुरुवात. वेल बिगिनिंग इज हाफ सक्सेस. अर्धी सुरुवात ही यशाची पहिली पायरी असताना इकडे तेच पाहायला मिळतंय. सरळ चेंडूला ट्रॅव्हल केलं. पंचांचा सिग्नल नो +6 अर्थातच या बॉलवरती धावा मिळतील 7. 25 धावा पाहायला मिळतात. काय कमालीची फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल फलंदाजाला वानिश हा फलंदाज पाहायला मिळतो. एक कर्णधार कसा असावा तर कर्णधार मोडेसारखा असावा. संघाला सावरणारा संघाला मात्र मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवणारा कर्णधार आहे हा. पुन्हा एकदा पंचाचा सिग्नल काय येईल पाहूया. चेंडूवरती देखील नो +6 अर्थातच या बॉलवरती 7 धावा. फ्री हिट देखील असेल. 7च्या मध्ये 31 धावा 31 आणि +9 अशा रीतीने 32 धावा पाहायला मिळतात. 32 रन स्कोअर गार्ड वरती येणारा फ्री हिट बॉल काय दर्शवेल. उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल आहे फ्री हिट. फ्री हिट बॉल काय घडेल काय बिघडेल फ्री हिट बॉल वरती हे देखील पाहणं योग्य असेल. पुढची मॅच एक चांगलं पॅटर्न रंगेल मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला श्री गणेश तर दुसऱ्या साईडला महालक्ष्मी टायगर्स हे 2 संघ पाहायला मिळतील. श्री गणेश संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षक स्वीकारलाय. तामंत्रित केलाय टायगर्स महालक्ष्मी टायगर्स संघाला प्रथम फलंदाजीसाठी. आणखीन एक फ्री हिट बॉल वरती मोठा फटका खेळू शकणार नाहीये. डॉट बॉल. जर मोठा फटका आला तर नक्कीच हा चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जाण्याची दाट शक्यता होती. बॅट अगदी जोराने फिरवली होती परंतु मोठा फटका येऊ शकणार नाहीये. डॉट बॉल. इकडे मात्र यू मिस हाय डेफिनेटली हिट त्रिफळाची फलंदाज बाद. फ्री हिट बॉल होता. मागच्या फ्री हिट बॉलवरती षटकार मारू शकणार नाही. इकडनं मात्र चांगला चेंडू हाताळला गेला. 2 बॉल फ्री हिट हाताळल्यानंतर गोलंदाज म्हणतो मी कमबॅक करेल आणि ते कमबॅक केलं गेलं म्हणायला हरकत नाही.
विकेट पतन होते. विकेट क्रमांक दुसरा 32 अंकावरती गमावला गेलाय. चेंडूला सोडून दिला. पाहूया पंचांचा कुठला इशारा येतोय. व्हाईट बॉल चा संकेत देताना पाहायला मिळते. स्क्वेअरच्या मध्येने धाव फलकावरती धावा आणखीन जोडल्या जातील. 33 धावा म्हटल्यानंतर हार्दिक पांड्याची जर्सी फलकावरती रोट केल्या जाते. बॅटिंग करत असताना बॅटिंग करणारी टीम. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. बाउंड्री लगा चेंडूमध्ये ट्रॅव्हल पाहिलं तर अंतिम क्षणात चेंडूमध्ये थांबला गेला. एक धाव मिळते. फक्त एकेरीमध्ये समाधान मानताना दोन्ही देखील खेळाडूंच्या माध्यमातून धाव फलक आकार घेईल. धावफल करते धावामध्ये पाहायला मिळतात 34 धावा. आतापर्यंत चेंडू फेकून दिले 5 अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील. मॅच लवकर फिनिश केले म्हणायला हरकत नाहीये. फक्त धावा बनवायच्या आहेत 6. येणारे चेंडू असते 25. चला स्पीड बसू द्या. अंतिम चेंडू. अप्रतिम फटका खेळणे क्षेत्ररक्षक आहे परंतु त्या क्षेत्ररक्षकाच्या दस्तकाला मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. दोन धावा बनवायचे आहेत येणाऱ्या 24 चेंडू मागे. इकडे मात्र संघ मात्र अगदी विजयाच्या दिसताना पाहायला मिळते. विजयाच्या दिशेने मात्र पाऊल उचलताना पाहायला मिळते. फिल्डिंग टीम मध्ये पराभूत होऊ शकते. आता दाट शक्यता आहेत कारण की 24 मध्ये 2 धावा नाही रोखू शकणार फलंदाजी करणारी टीम. चांगल्या रीतीने खेळ केला. मैदानाच्या आतमध्ये तब्बल 38 धावा कुठल्या गेल्या. या षटकामागे धावा तब्बल आल्या. पहिल्या षटकामागे 11 धावा. दुसऱ्या षटकामागे तब्बल धावा कुठल्या गेल्या. अकुट टप्प्याचा बॉल. इकडे मात्र MS धोनी त्या कॉपी बुक स्टाईल ना चेंडूला मात्र फिनिश केलाय. गेम खल्लास. मॅच फिनिश. श्री गणेश संघाने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. हितेन माळी. श्री गणेश आणि महालक्ष्मी
महालक्ष्मी 11 आणि श्री गणेश आणि 12वा खेळाडू. तिथे जाऊन बसतो म्हणजे कळेल. दाखव जीत कोणाचा आहे सामना. पुढचा होणारा सामना कोणामध्ये कुठे नाही मी संपलं त्याच्यातलं मॅच बिटवीन अपना बोले तीस महालक्ष्मी वर्सेस पुढचा होणारा सामना महालक्ष्मी वर्सेस श्री गणेश. टॉस वॉन बाय श्री गणेश अँड इलेक्टेड टू बॉल. दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूंनी इथे उपस्थित राहायचं आहे. कोण गौरव आणि रितेश ओपनर बॅट्समन. महालक्ष्मी संघाचे ओपनर गौरव आणि रितेश. श्री गणेश संघाने लवकरात लवकर आपली फिल्डिंग सजवायची आहे. सहा षटकांचा होणारा हा सामना महालक्ष्मी वर्सेस श्री गणेश. श्री गणेश मध्ये ना श्री गणेश कडून पहिला षटक घेऊन भाविक आपल्या रन मार्कवर. पहिला चेंडू फेस करतील ते रितेश भोज. खूपच सुंदर अटॅकिंग अशी फिल्डिंग सेट करण्यात आलेली आहे. खूपच सुंदर असा चेंडू आखूड टप्प्याचा प्लेड करून फाईन लेगच्या दिशेने 0 रन. हितेन माळी काहीतरी आपला एक्सपिरियन्स शेअर करताना भाविक माळी बरोबर. दुसरा चेंडू घेऊन येतील ते भाविक माळी. सामना करतील ते रितेश. क्षेत्ररक्षण मध्ये थोडी फेरफार आणि हा अपील करण्यात आलेला आहे LBW लेग बिफोर विकेट. दुसऱ्या चेंडू मध्ये आपला बळी दिलेला आहे महालक्ष्मी संघाने. 2 बॉल फेस्ड 0 रन्स. रितेश गोइंग बॅक टू द पवेलियन. वन डाउन रोहन भोज.